यानंतर सामान्य रमेश हाजी डबळे यांची आबादी यांची दोन्ही समाज संघटना एकत्र अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आहे. सामान्य डबळे साहेबांना दोन्ही समाज संघटना एकत्र करण्याच्या अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. सर्वांनी काळाच्या प्रकारामध्ये स्वागत करायचे आहे. सामान्य राजेंद्र संजय सामान्य चोर यशवंत शिंदे यांची येऊन नसताना निवड करण्यात आली. त्यांना विनंती आहे प्रथम समोर येत आहेत चोर यशवंत शिंदे. या ठिकाणी आमचे मुलामध्ये समोर सोमनाथ भीमराव नेतकर यांची इंदापूर तालुका व्यवस्थित पद्धतीने पक्षावरमुक्त पंचायत समाज निवडणूक त्यांची या ठिकाणी पद्धती निवड करण्यात आली आहे. सन्माननीय सोमनाथ भीमराव नेतकर त्याच्याकडे आरोग्य सन्माननीय विजय गौरव गौतम यांची अध्यक्ष त्यांना देण्यात येत आहे. त्या ठिकाणी सामान्य विजय गौरव गौतम यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आपण बोलून पाहिजे. आपण समोर या ठिकाणी सामान्य आंदोलन सुरेश गायकवाड यांची इंदापूर तालुका पद्धतीने या ठिकाणी निवड करण्यात आहे. सामान्य आंदोलन सुरेश गायकवाड या नवीन आपण पक्षामध्ये समोर येत आहे. या ठिकाणी सामान्य गोवांत सुरेश कांबळे पक्षाकडे फक्त या ठिकाणी इंदापूर तालुका सर्व घटक पद्धतीचे या ठिकाणी निवड करण्यात आहे. सामान्य गोवांत सुरेश कांबळे सामान्य गोवांत सुरेश कांबळे इंदापूर तालुका सर्व घटक पद या ठिकाणी निवड करण्यात आहे. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी समोर येत आहे. यानंतर सामान्य आमोर अनिल घुसे यांची इंदापूर तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आहे. आपणास विनंती आहे आपण समोर येत आहे. या ठिकाणी इंदापूर तालुका स्वागतामध्ये सामान्य रवींद्र कांबळे यांची निवड करण्यात आहे. सामान्य रवींद्र कांबळेंना इंदापूर तालुक्याच्या सचिवपदी निवड करण्यात आली. आपणास विनंती आहे आपण पत्र समोर येत आहे. सामान्य रवींद्र कांबळे अध्यक्ष पक्षाध्यक्षांची पदवी संबंध विजय गौरव गौतम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना विनंती समोर येत आहे. आमच्या सहसंघाने मंडळापर्यंत प्रवेश महाराष्ट्र हे बरोबर पक्ष होत आहे. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाचा सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी सामान्य सहभागी मंडळामध्ये यांच्या ठिकाणी पक्ष प्रवेश होतो. आमच्या महिला तालुका त्यांच्या अंतर्गत पक्ष प्रवेश त्यामध्ये पक्ष माहित आहे. सर्वांनी काळाच्या जागरामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश त्या ठिकाणी महाराष्ट्र हे बरोबर पक्षामध्ये होत आहे. आमच्या सोबत विकास सोडण्यानुसार कल्याण व्यक्ती या ठिकाणी पक्ष प्रवेश महाराष्ट्र हे गरीब पक्ष होत आहे. आदरणीय पक्ष प्रवेश महाराष्ट्र हे गरीब पक्ष होत आहे. सामान्य विकास नावानुसार आमच्या
यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे संभाजी विश्वनाथ राजगुरू यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे समोर येत आहे सौरभ सगळे यांची इंदापूरपर्यंत प्रात्यक्षिकपणे निवड करण्याचा कार्यक्रम चालू होतो त्याचा सन्मान शिकवण्यासाठी समोर येत आहे या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र विभागाने पक्षप्रधान आयुक्त सन्मान्य सतीश लक्ष्मण बाबर यांच्या या ठिकाणी निवड पक्ष प्रवेश होतो सन्मान्य शरद महाराज सन्मान्य शरद महाराज यांच्या या ठिकाणी पक्ष प्रवेश त्यांना विरुद्ध ज्यांचे नाव या ठिकाणी घेणे देणार आहेत त्यांना विरुद्ध आपण लगेच समोर येत आहे महाराष्ट्र विभागातील पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजय गुलाब सोनवणे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नाही ती झूम होत नाही सर्व थोर महापुरुषांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा जाहीर पक्ष प्रवेश पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सहकारी नारायणबाबू गायकवाड अभिजितजी गायकवाड आणि अधिकारी विजयजी बनसोडे अग्रजी गायकवाड आमजेजी मोमीन राहुलजी साळुंके तुषारजी भोसले प्रकाशजी वाघमोडे सागरजी देवकर रामाजी वाघमोडे दीपकजी कांबळे अमोल कांबळे अभिजितजी गायकवाड दिनेश गायकवाड अजय चितारे अमित बोडके रवींद्र डावले संकेत गायकवाड नानासाहेब चव्हाण अनिल शिंदे विनोद सर्वदे लक्ष्मण कांबळे देवीदास देवकर नितीन कांबळे समाधान चव्हाण वैभव भोसले ओंकार कांबळे सागर भोसले प्रमोद बोडके सर्जित थोरात करिश्माताई सर्वदे तेजजी भोसले इतर या ठिकाणी सर्वच इंदापूर तालुक्याचे पदाधिकारी खरं तर आज आपण या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी या इंदापूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आले आता कुठेतरी वाटायला लागले की या इंदापूर तालुक्याचे पदाधिकारी खऱ्या अर्थाने पक्षामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत कारण माझ्या अनुपस्थितीमध्ये आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अजून लय नावं राहिल्यात पण घ्यायची माणसं समोर बघितलं दिसते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आजचा हा कार्यकर्ता मेळावा आपण सगळ्यांनी घेतला त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज बघितलं तर आपण बऱ्यापैकी या ठिकाणी आज या ठिकाणी आपण नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटतं आज बऱ्याचशा सगळ्याच गावामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सगळे शाखा अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य त्यांचे मार्गदर्शक हे सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आजच्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिलेला तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी वेगवेगळे विषय आपण या ठिकाणी मांडले
खरं तर मला अजूनही आपल्या सर्व उपस्थितांमधून काही ऐकायचं अपेक्षित होतं. कारण जर इतर पक्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कार्यकर्त्यांच्या व्यथा कुणीही ऐकून घेत नाही. पक्ष जसा आदेश देईल त्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना काम करावं लागतं. परंतु हा एकमेव पक्ष आहे की छोटा कार्यकर्ता असला मोठा कार्यकर्ता असला तरी त्याला सन्मान हा तेवढाच आहे आणि प्रत्येकाच्या अडचणी या ठिकाणी समजून आपण घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी न घाबरता म्हणजे काय की स्टेजवर येऊन बोलण्याचं धाडस नाही. आता मी नेहमी बघतो की आपल्याच्या बाहेर चांगल्या गप्पा मारतात मोठ्यामध्ये चांगल्या राजकीय नेत्याला येत नाही तसं गप्पा चालू असतात मला ऐकायला येतं. स्टेजवर येऊन बोलायचं म्हणजे की धाडस होत. तर तुमच्यातनंच उद्याचा नवीन कार्यकर्ता तयार होणार आहे. तुमच्यातनंच उद्या नेता तयार होणार आहे आणि तुमच्या माध्यमातूनच आपापल्या परिसरातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम सुद्धा तुमच्यापैकीच तुम्ही सुरू करणार आहे. म्हणून स्वतः अगोदर त्याच्यामध्ये धाडस करून बोलण्याला आपण सुरुवात केली पाहिजे. आता बघतो आपण की आपण शाखा उद्घाटनाचा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची जोरात सुरू आहे. परंतु काही कार्यकर्त्यांना मी जर नारळ फोडायला बोलवलं त्याचा हात थरथर कापतात. म्हणजे नारळ फोडायचं सुद्धा माणसांच्या समोर धाडस त्या कार्यकर्त्यांचं होत नाही. त्याचा अर्थ असा नाही त्याचं धाडस नाही असं तो नारळ किती फेकून फोडू शकतो. परंतु मोठ्या जनसमुदायामध्ये त्या कार्यकर्त्याला मान कोणी दिला नाही आजपर्यंत. तो मान हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा. कारण आपण या अगोदर पाहिलेला आहे की नेते मंडळी कार्यक्रमाच्या ठिकाणी डायरेक्ट येऊन उपस्थित राहतात आणि जो कार्यक्रम आहे तो त्यांच्या स्वतःच्याच उपस्थितीमध्ये सुरू होतो. एक नारळ फुटला की कार्यक्रम सुरू झाला असं समजलं जातं. परंतु आपण या सर्व कार्यकर्ते सगळे पदाधिकारी नवीन आहेत. राजकारण काय असतं हे त्यांना अजून माहीत नाही. कारण या पक्षामध्ये काम करणारे सगळे तरुण नवीन आहेत. याच्यामध्ये जुने नेत्यांना आपण घेतलेलं नाही. कारण जुने जर नेते घेतले तर ते पक्षात काळाला ठेवत नाही. आणि म्हणून नवीन तरुणांची फळी आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभी करायची आहे. उभे करायचे उभे तर वैतरण करतात परंतु त्यांच्या आर्थिक बाजूकडे कोणी लक्ष देत नाही. मग खऱ्या अर्थानं जर आपल्या तरुणांना आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं करायचं असेल तर सर्वांनी आता यामध्ये झोकून देणं आवश्यक आहे. बघता बघता या इंदापूर तालुक्यात आता 70 शाखा या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पूर्ण झाल्या. अजून आपल्याला तेवढ्याच शाखा या ठिकाणी काढायच्या. त्याशिवाय आपला तालुका पूर्ण होत नाही. आणि गाव तिथं शाखा ही जी संकल्पना ही आपल्या या महिन्याभरात या तालुक्यामध्ये पूर्ण व्हावी अशा पद्धतीच्या आपल्या या इंदापूर तालुक्याच्या कमिटीला मी या ठिकाणी सुचवतो. या इंदापूर तालुक्याला आजपर्यंत अनेक नेते लाभलेले आहेत. परंतु आज सुद्धा मी या तालुक्यामध्ये जेव्हा शाखा उद्घाटनासाठी फिरतो तेव्हा मी सगळीकडे बारकाईने लक्ष देतो. अजूनही अनेक लोकांच्या समस्या नागरिकांच्या समस्या या ठिकाणी सुटलेल्या नाहीत. कोणाच्या रस्त्याच्या अडचणी असतील घरकुलाच्या अडचणी असतील कोणाच्या शेतीच्या बांधाच्या अडचणी आहेत. गावामध्ये छोट्या मोठ्या राजकारण करून काही नागरिकांच्या अडचणी त्या ठिकाणी केल्या जात आहेत. अनेक विषय या पक्षाच्या कार्यालयामध्ये येत आहेत. आपल्यालाही लोक सारखी भेटत आहेत. म्हणजे नुसता विकास हा बाकीच्या गोष्टीचा होऊन चालणार नाही. या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या ज्या अडचणी त्या सोडवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे केला पाहिजे.
आणि जर मला वाटतं की या मोठ्या दिग्गज नेत्यांकडून जर काही प्रश्न सुटले असते तर आज या तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा तहसील कचेरी असेल इतर नागरिकांची गरज झालीच नाही. साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आणि इंदापूर तालुक्यातील रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा नीट दिली जात नाही. तहसील कचेरीमध्ये साधं छोटंसं काम असते, रेशन कार्ड काढणं किंवा दुरुस्ती करणं ते सुद्धा काम त्या ठिकाणी व्यवस्थित केलं जात नाही. एक एक महिना 2-2 महिने लोकांना त्या ठिकाणी हेल्पटे मारायला लागतात. पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक लोकांना अजून घरकुलं मिळत नाही. त्या ठिकाणी सुद्धा राजकारण केलं जाते आणि गरिबांना कोणीही न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. या मोठ्यांच्या दारामध्ये 50-50 हेल्पटे मारले तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणूनच खरं असताना आज तुम्ही बघताय की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागं एवढ्या ताकदीने जी जनता उभा राहायला लागली त्या जनतेला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने घेतल्यामुळेच आजची गर्दी आपल्याला बघायला मिळेल. आता वेगवेगळ्या गावामधून तरुणांचे फोन येतात की आमच्या गावामध्ये शाखा राहिली, आपल्याला शाखा काढली पाहिजे. म्हणून या इंदापूर तालुक्याची जी कमिटी आहे यांनी आता राहिलेल्या गावांमध्ये आपण दौरे करून त्या ठिकाणी लवकरात लवकर या शाखा कशा पूर्ण होतील याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आणि पहिल्यापासून या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत. या ठिकाणी आज हॉस्पिटल सुद्धा सर्व जाती धर्मातील नेते मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. त्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर ब्रिगेड असेल, छत्रपती शंभूराजी ब्रिगेड असेल, राजे उमाजी नाईक ब्रिगेड असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, आमच्या बहु समाज संघटना असेल, क्रांतीवीर उमाजी नाईक ब्रिगेड असेल, लोकशाही अण्णाभाऊ साठे ब्रिगेड असेल, संत गाडगेबाबा ब्रिगेड असेल, या सगळ्याच ब्रिगेडच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांना एकत्रित करण्याचं काम या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने केलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला काम चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये उभं करायचं. या तालुक्यातील जनतेला कसा जास्तीत जास्त आपल्याला न्याय देता येईल, त्यांची कामं कशा पद्धतीने पूर्ण करता येतील याकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करून आपण काम पुढे सुरू केलं पाहिजे. बऱ्याच जणांनी सांगितलं की निवडणुका समोर आहेत, त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. अजून 70 शाखा तालुका पूर्ण करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा मोठा मेळावा होईल त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलं असं मला वाटेल. आता फक्त 70 शाखा आहे, एवढ्यावरती निवडणूक होणार नाही. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या आजूबाजूच्या गावामध्ये पक्षाची शाखा कशी त्या ठिकाणी काढता येईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा. या ठिकाणी दक्षिणपूरचे ज्येष्ठ नेते भागवतजी सर्वोदय हे उपस्थित आहेत. मोदीचे माजी सरपंच संजय मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. राजकारणाचा यांना कुठलाही गंध नसताना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या दौऱ्यापासून नरसिंहपूरच्या सगळ्या शाखा मला वाटतं कदाचित एखादी शाखा त्या ठिकाणी राहिल्या होत्या, परंतु त्यांनी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की राजकारणाची कुठलीच माहिती नसताना त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या शाखांचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये काम करणं गरजेचं आहे.
आणि तेव्हाच कुठं मग आपण या निवडणुकीच्या विषयी आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे. आपण या अगोदर पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलेलंच आहे की महाराष्ट्रामधल्या सगळ्या जागा आपण त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने लढवणार आहे. उमेदवारी आपण सगळीकडे देणार आहे. म्हणजे इंदापुरात देणार नाही असं कारण नाही. इंदापूरमध्ये सुद्धा उमेदवार राहणार आहे. परंतु इंदापूर तालुक्यात उमेदवार देत असताना सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न तुम्ही जेव्हा सगळेजण प्रयत्न करतात तेव्हाच जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी उमेदवार घेऊ शकेल. म्हणून आपण सर्वांनी त्या दिशेने पावलं उचलली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला अडचणी असतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला जर का त्या सुटल्या नाहीत तर मला सांग. परंतु कुठल्याही तालुक्यातील जनतेचे कसली अडचण असू द्या ते निश्चितपणे आपल्या पद्धतीनं ती सोडवली पाहिजे. मला वाटतं सूरजने या ठिकाणी सांगितलं की इथं आपल्या जवळ एक MIDC आहे आणि तिथं आपल्या तालुक्यातील कुठलाही युवक एखादा कामाला लागला तर त्याला त्या कंपन्या टॉर्चर करून तो घरी कसा लवकर जाईल यासाठी प्रयत्न करतात. तशा पद्धतीचा त्रास त्या दोन्ही नेमकर MIDC मध्ये या कंपन्यांच्या माध्यमातून दिला जातो. सूरज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपर्यंत आपण त्या दोन्ही देवकर MIDC कडे लक्ष दिलं नव्हतं. पाठीमागे काही महिलांवरती त्या ठिकाणी त्या कंपन्यांच्या माध्यमातून अन्याय होत होता. त्यावेळेस मात्र एकदा आपण त्या कंपनीच्या विरोधामध्ये पुणे सोलापूर हायवे रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन करून त्या महिलांना त्या ठिकाणी आपण न्याय मिळवून दिला होता. परंतु यापुढे त्या दोन्ही देवकर MIDC मधील कंपन्यांची दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही. आणि जर त्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी जर काम करत असतील तर त्या कंपन्या बंद सुद्धा पाडू आपण सगळे. त्या ठिकाणी तुम्ही कसलीही चिंता करू नका. मला वाटतं त्या ठिकाणी आपल्याला शाखा उद्घाटनाचा एक कार्यक्रम त्या MIDC मध्ये घ्यायचा होता आणि तिथे रोजगार मेळावा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तो विषय थोडा पाठीमागे राहिला आपल्याकडून. पण आम्ही जितके आता तात्काळ तुम्ही 10-15 दिवस करू नका, 10 दिवसात तिथलं निवेदन करून टाका. त्या MIDC मध्ये या जर इंदापूर तालुक्यातील तरुणांना जर ते कामाला घेणार नसतील तर अशा कंपन्या हे इंदापूर तालुक्यामध्ये घेऊन काय फायदा होणार. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण त्या कंपन्यांमध्ये किती कामगार या तालुक्यातील आहेत, किती कामगार बाहेरचे त्यांनी आणून भरलेले आहेत याची सगळी माहिती आपण त्या ठिकाणी मिळवू आणि त्या कंपन्यांना कशा पद्धतीचे आपण पत्र व्यवहार सुद्धा करू. स्थानिकांना त्या ठिकाणी प्राधान्य आपण दिलं पाहिजे. आणि जर तुम्ही स्थानिकांना डावलून त्या ठिकाणी जर बाहेरचे कर्मचारी असणार असाल तर मग ते कंपनी टाळे बंद आंदोलन त्या ठिकाणी आपण त्या कंपनीच्या विरोधामध्ये घेऊ. या तालुक्यातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार आपल्याला त्या MIDC मध्ये कसा देता येईल यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा प्रयत्नशील राहील. आणि त्या ठिकाणी मला वाटतं सूरजने काहीतरी पोस्ट पण तयार केलेले आहे त्याच्यात की आपल्याला रोजगार मेळावा घ्यायचा आहे आणि तो तालुक्यामध्ये सगळीकडे त्या पोस्ट आपण 1-2 दिवसांमध्ये व्हायरल करून काही तरुणांना कोणाला जॉबची आवश्यकता आहे. त्या महिला असू द्या, तरुण असू द्या, ते सगळं त्या ठिकाणी आपण एक नोंदणीचं काम आपण करून घेऊन त्या ठिकाणी त्या दोन्ही देवकर MIDC कडे लक्ष आपल्याला द्यावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर बाकीचे नेते मंडळी त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्ट घेण्यामध्ये मग्न आहेत. कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दिले जात आहे. आता आपण आंदोलनाचं पत्र केलं की बघा सगळ्या बऱ्याचशा ठेकेदारांचे फोन यायला चालू होते.
माझं कॉन्ट्रॅक्ट आहे तिथे काय करू नका, परंतु आता कुणाची गय केली जाणार नाही. कुणीतरी किती जवळचा असला तरी जर का या तालुक्यातील तरुणांना जर का रोजगार देणार नसतील तर त्या ठिकाणी त्या कंपनीच्या विरोधामध्ये आपण ती कंपनी बंद पाडेपर्यंत कोणी शांत बसायचं नाही. आणि जर त्यांना चालवायचे असेल तर त्या ठिकाणी या स्थानिक युवकांना रोजगार त्या ठिकाणी द्यावाच लागेल. अशा पद्धतीची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची भूमिका राहील. मला वाटतं आता आपण अनेक तरुणांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी योजनांच्या माध्यमातून मदत केलेली आहे. तर तशाच पद्धतीनं आता आपल्याला महिलांना सुद्धा मदत करावी लागणार आहे. या ठिकाणी महिला अध्यक्षा करिश्माताई सरवरे ह्या उपस्थित आहेत आणि त्यांची आणि माझी पण मगाशी चर्चा झाली की इथून पुढे आपल्याला महिलांना सुद्धा या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. आणि मला वाटतं की आता इंदापूर तालुक्यामध्ये पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची संख्या आता बऱ्यापैकी झालेली आहे, परंतु महिलांच्या संख्येकडे सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी आपापल्या अगोदर आपल्याला स्वतःच्या घरापासून सुरू करावं लागेल. करिश्माताईंनी आता व्हॉट्सअपचा त्यांचा ग्रुप महिलांचा तयार केला. आपापल्या घरातीलच महिलांना आपण एकत्रित करून त्यांची एक मोठी आपण आघाडी या ठिकाणी आपल्याला तयार करावी लागेल. त्यांचा एक ग्रुप तयार झाला की त्या महिलांच्या माध्यमातून सुद्धा आज तालुक्यामध्ये महिलांच्या सुद्धा अन्याय अत्याचाराच्या गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घडत आहेत, परंतु आज त्यांना कोणी सपोर्ट करणारं राहिलं नाही. म्हणून या तालुक्यातील आमच्या या महिला भगिनींना सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी म्हणून या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या या सगळ्या महिला त्या ठिकाणी तालुकाभर कार्यरत राहतील अशा पद्धतीचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी सगळ्याच कार्यकर्त्यांना सुचवतो की आपण सगळ्यांनी आपापल्या घरातील कुटुंबातील महिलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ऍड करून उद्या भविष्यामध्ये एकत्रीकरण चांगल्या पद्धतीने करून आपल्याला त्यांचं सुद्धा पुढील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तर आपण आहेत, परंतु महिलांच्या सुद्धा एक संघटन चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजेत. त्यानंतर गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी जो सरकारने तयार केला होता तो त्या ठिकाणी 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा असेल. त्याचा सुद्धा आपण जाहीर असा निषेध या ठिकाणी करतो. या राज्य सरकारच्या माध्यमातून आता फक्त घोषणा सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजना आणून त्याच्या माध्यमातून आपल्याला उद्या भविष्यामध्ये कसा फायदा होईल याकडे या सरकारचं लक्ष आहे. परंतु हे लक्ष केंद्रित करत असताना मित्रांनो तुमच्या आणि माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती घडा आणण्याचं काम सुद्धा हे सरकार या ठिकाणी करते, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी फक्त महापुरुषांची नावं त्या निवडणुकीपुरतीच घेतली जातात, त्यांचा वापर हा निवडणुकीपुरताच केला जातो. खऱ्या अर्थानं शिव फुले शाहू आंबेडकरांचे जर विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायचे असतील तर हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षच त्या ठिकाणी पोहोचवू शकतो. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. आज जर राज्यामधील महापुरुषांचे जर का नुसते विषय आपण घेतले, काल परवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंतरराष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी अजूनही अपूर्णच आहे. रोज वेगवेगळ्या घोषणा करतात, परंतु हे फक्त समाजाची मतं आपल्याला कशी मिळतील यासाठी हे महापुरुषांचा वापर या पक्षांकडून केला जातो. महात्मा फुलेंचं पुण्यामधलं जे स्मारक त्यांना तयार करायचं फक्त घोषणा आहे, अजिबात त्या ठिकाणी कार्य झालं नाही. लघुजीवस्था साळव्यांचं सुद्धा स्मारक पुण्यात करायचं म्हणून निष्ठा घोषणा केल्या, प्रत्यक्षात त्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे फक्त महापुरुषांचे नावं घेऊन फक्त मतदान आपल्याला कसं मिळवता येईल याकडे यांचं लक्ष आहे. काल परवा आपण लोकसभेची निवडणूक पाहिली,
निवडणुकीच्या अगोदर संविधान धोक्यामध्ये 400 पारचा नारा अशा गोष्टी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आणल्या गेल्या आणि संविधान धोक्यामध्ये आहे म्हणून या महाराष्ट्रातील जनतेनं सगळ्यात मोठं मतदान हे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी केलं. आणि जेव्हा एससी एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला त्यावेळेस मात्र जे मतदान घ्यायला नेते होते व ते सगळेच असतील, त्यामध्ये शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते मंडळी असतील, एकाने सुद्धा बरेच शब्द त्यामधून काढला नाही. म्हणजे फक्त तुम्हाला मतदान घेतानाच फक्त त्या ठिकाणी संविधानाची भीती घातली जाते. हे काय संविधान धोक्यामध्ये आहे हे सगळ्यांना माहिती आहे. या सरकारनं संविधानाची कशी मोडतोड करून त्या ठिकाणी कसे कायदे बदलायचं काम सुरू केले हे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी समजतंय. परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर तिकडच्या बाजूला तुम्हाला तिकडची भीती घालून तुमच्याकडून मतदान घेतलं जाते आणि मतदान घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला वाऱ्यावरती सोडलं जातं. मला वाटतं बारामतीमध्ये काही तरुणांनी त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली त्या निकाल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात. अजितदादाने तोंडी शब्द केला की त्या ठिकाणी फेमिलींना आम्ही लागू करणार नाही राज्यामध्ये, कारण सर्वोच्च न्यायालयाने हे राज्याला त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. तोंडी सांगितलं ठीक आहे, कागदोपत्री तरी ते झालं पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत सरकार तशा पद्धतीचा आदेश पारित करत नाही तोपर्यंत या सरकारवरती आपण विश्वास ठेवू शकत. कारण अनेक हे राजकारणी लोक खोटं बोलताना आपण बघतो, ते कधीच लोक खरं बोलत नाही आणि म्हणून यांच्यावरती विश्वास ठेवणे कठीण आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी जर आपल्याला सगळ्यांना समोर घेऊन जायचं असेल, सगळ्यांना समान न्याय घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागे आपल्याला सगळ्याला उभं राहावं लागेल. बदल होतील आणि बदल हे आपल्याकडूनच घडणार आहे आणि ते आपल्यालाच करावं लागणार आहे, ते दुसरं कोणी करत नसते. या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करत करत जर का आज प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर यामध्ये निवडून येणारे सुद्धा निवडून येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आता झालेलं आहे. आणि या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामुळं आजूबाजूचे आमदार सध्या ते येतील का नाही अशा परिस्थितीमध्ये आहे. आणि हे सगळे तुमची ताकद आहे, ते तुम्ही जे सगळं काम उभं केलेलं आहे पक्षाचं, याच गोष्टीमुळे या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सगळे आमदार या विधानसभेला पुन्हा जातील का नाही निवडून अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आतापर्यंत जेवढ्या जोमाने आपण काम केलेलं आहे तेवढंच अजूनही 2-3 महिने आपल्याला या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीने करावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही निवडून येणाऱ्याला पाहणार नाही तोपर्यंत तुमची त्या ठिकाणी कुणी ही दखल घेणार नाही. म्हणून या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये सर्व शाखांचा सपाटा सुरू आहे. उद्या रविवारीच आपल्याला मंगळवेढा आणि मोहोळ या मतदारसंघामधील काही शाखांची उद्घाटन आहे. त्याच्यानंतर माढ्यामध्ये आहे, करमाळ्यात आहेत आणि इंदापूरला आहे. म्हणजे या आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यामध्ये सांगोल्याची जवळजवळ बऱ्यापैकी झालेली आहे. म्हणजे सांगोल्यामध्ये जेवढं भूमिकापालन करायला लागते त्याच्या डब्ल्यूडब्ल्यूने त्या ठिकाणी तयार केलेला आहे. फक्त या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये आपल्याला थोडं थोडं राहिले ते सुद्धा आता लवकरच पूर्ण त्या ठिकाणी आपण सगळेजण करून घेऊ. परंतु आपण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुद्धा वातावरण करावं लागेल. सरकारी पाहून आले माळशिरस मधून, माळशिरस मागं राहिले. माळशिरसचं या 1-2 आठवड्यात नियोजन करा. माढावाले पण आहेत, त्यांनी पण माढ्यामध्ये सुद्धा
या 1-2 आठवड्यामध्ये काम सुरू केलं पाहिजे. आपण आठवड्यातून 2 दिवस शाखा उद्घाटनासाठी ठेवलेले आहेत, गुरुवार आणि रविवार. एखादा रविवार आपण दुसऱ्या तालुक्यात गेला तर गुरुवार एखाद्या तालुक्यात घेऊ. अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी उभं करावं लागेल. आता जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये, कारण निवडणुका लवकरच या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं काम सगळ्यांना करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला पुढं साधासहजी जाता येणार नाही. तुम्ही जर का चांगल्या पद्धतीनं केलं, गावकीच्या शाखा झाल्या, तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. आता या तालुक्यामध्ये तरुणांची फळी मोठी झालेली आहे. आता वळसेनगर भागात थोडंसं चिंता आता मिटलेली आहे, कारण आता अमित असेल, दिनेश असेल, त्यांचे सगळे सहकारी असतील. एक चांगली फळी या वळसेनगर तरुण भागामधून, त्यांनी जंक्शन भागामधून विजय असतील यांनी सगळ्यांनी आता चांगलं केलेलं आहे काम केलं. आज सुद्धा चांगल्या संख्येनं तरुण त्या बाजूने आलेले आहे आणि अशाच पद्धतीचं सगळ्याच भागामधून आले पाहिजे. जवळपास आपले जिल्हा परिषद पंचायत समितीचे जवळपास आपले उठत आलेले आहेत. 2-3 राहिले असतील, त्याचं सुद्धा लवकरात लवकर आपण नियोजन करावं. या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला. आज खरं तर अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षामध्ये प्रवेश करून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. जवळपास आजच्या या कार्यक्रमामध्ये 30 नवीन पदाधिकाऱ्यांनी आज त्यांना नियुक्तीपत्र देऊन पक्षामध्ये त्यांचा प्रवेश घेतलेला आहे. आणि माळशिरस तालुक्यामध्ये 2 जण आहेत. खरं तर इतर तालुक्यामध्ये मी सांगतानाच अगोदर सांगितलं होतं की फक्त इंदापूर तालुक्याचीच आपल्याला आज कार्यकर्ता मिळवले होते. कारण काय की कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यातली विधानसभेची जागा पक्षाने लढवली पाहिजे. अंदाज आहे की इथे किती लोक आहेत पक्ष. आज आता चांगलं जाणवलं की आज चांगल्या संख्येला आहे. आणि हे काही सगळे कोणी पक्ष साक्षरता हाताने घेऊन आणलेले नाही, हे सगळे मनापासून आलेले. आता इतर पक्षाला एवढे लोक गोळा करायची झाली तर अगोदर पैशानं बोलावं लागते. त्या हाताने किती देणार, खायला काय आहे का नाही, अशी परिस्थिती आता या तालुक्यातल्या इतर पक्षांची झालेली आहे. पण आता या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडे स्वाभिमानी तरुण कार्यकर्ता तयार झाला आहे. त्यामुळे मनापासून आनंद होतो की गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी या पक्षाचं काम सुरू झालं आणि बघता बघता या राज्याच्या राजकारणामध्ये या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची दखल या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळते. आपल्याला कुठल्या पक्षांची बरोबरी करायची नाही, कारण त्या ठिकाणी इतर पक्ष कसं काम करतात हे आपल्याला बघायचं नाही. पण महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपल्याला गोरगरिबांची कामं या ठिकाणी करायच्या, तरुणांना रोजगार द्यायच्या, महिलांना रोजगार द्यायच्या. हे सगळं आपण आर्थिक परिस्थितीने आपल्याला सगळ्यांना मजबूत करायचं आहे. म्हणून या पक्षाचा या ठिकाणी जन्म झाला आहे. राजकारण हा 2 नंबरचा भाग आहे. अजून असे कित्येक लोक आहेत की त्यांना अजून स्वतःला जेवण मिळत, रेशनचं धान्य सुद्धा काही काही जणांना मिळत, खायचं तर लांबच आहे. म्हणजे अशा घटकांपर्यंत आपल्या सगळ्यांना पोचावं लागेल. त्यांना आपल्याला त्या ठिकाणी मजबूत करावं लागेल. ज्या ज्या अडचणी त्या ठिकाणी त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. या ठिकाणी प्रदीप माने नावेगाव यांचे सुद्धा सहकारी महानगरपालिकेच्या तालुका युवक अध्यक्षपदी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सगळ्याच वेगवेगळ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त करून आज त्यांना पदनियुक्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांची नावे मी या ठिकाणी वाचून दाखवतो.
अधिकचा वेळ आपण या ठिकाणी घेणार नाही. या ठिकाणी तय्यब बाबूशेख तळाशी, विलास विश्वनाथ वाघमोडे तळाशी यांचे पक्ष प्रवेश आहे. सतीश लक्ष्मण बाबर, शरद भागवत वाळुंजकर, डब्ल्यू बाळासाहेब शिंदे तळाशी तालुका प्रदेश, यमानती मंगेश भीमराव भालेकर तळाशी युवक अध्यक्ष तालुका संत गाडगे महाराज दिव्य, सुरेश रमेश शिंदे तळाशी, अमोल पेपर लोखंडे तळाशी क्रांतीवीर लघुव्यवस्था सागर, उमेश शहाजी दलगरे आगोती देवसंघटने ठाकूर तालुका, विक्रमसिंह हनुमंत तरंगे वारपुरे आयदेदेवी ब्रिगेड ठाकूर तालुका, शेखर संजीवन राऊत आजादेवी ब्रिगेड ठाकूर तालुका उपाध्यक्ष, दत्तारामरे खणेवाले आगोती देव संघटना कार्यालय, सतीश सुरेश दलगरे आगोती सहसचिव देव संघटना, सन्मान अध्यक्ष कायदा नंबर 1 युवक अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, सुरेश विठ्ठल मोरे माडा तालुका उपाध्यक्ष, श्रीरथ बाबुराव देवकर सुगाव, लघुसंत रावते आगोती, अशोक गोरख लहारे चिन्नादेवी मुलाने भीमराव मारुती लोंढे कांदेवाडी, साईनाथ दिलीपराव कुचेकर क्रांतीवीर लघुव्यवस्था सागर, सोमनाथ भीमराव पुष्कर पळदेव, शेखर मारुती कांबळे, किरण वसंत शिंदे अकोले, सरचिटणीस एमआरपी राजेंद्र संजय कदम, युवक कार्याध्यक्ष संत गाडगेबाबा महाराज ब्रिगेड, बाबुराव कांतीलाल कांबळे उपाध्यक्ष एमआरपी श्रीकृष्ण शिंदे आणि माळशिरस तालुक्यामध्ये सोनाली महादेव लांडगे, विक्रम महादेव मिसाळ यांनी आज या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेला. सुरेश लोंढे माडा तालुक्यातील फक्त ज्यांच्या निवडी करायचे तेवढेच माडा तालुक्यातून आणि इकडून आलेले आहे. या ठिकाणी आपल्या लोणी बेकरचे तरुण युवक लातूर ग्रामीण पोलीस भरती झालेले श्रीनाथ गोलमले यांचाही आज पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण सत्कार सन्मान केला. अशी कामं आपण सगळ्यांनी केली पाहिजेत की विविध क्षेत्रामध्ये सगळीच कामं आपण करणं आवश्यक आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे विषय हातात घेऊन प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घेऊन ती पार पाडण्याचं काम आपण करा. या ठिकाणी अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा पक्षामध्ये सामील झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. आज हे सर्व पदाधिकारी पक्षामध्ये सामील झाले, त्यांचे ते स्वतः आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी पक्षामध्ये स्वागत करतो. आपण मोठ्या संख्येत आज या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहिला आणि खरं तर इंदापूर तालुक्याची सर्व टीम मग गंगापूर सर असतील, सागर असतील, बाबासाहेब असतील, चव्हाण असतील, वाघमोडे पाटील असतील, आमचे अनिल कडाळे, विजय गोक्षुडे, तुषार आहेतच, अभिजित असतील, अमजदभाई असतील, तुषार असेल, हे सगळे जण या ठिकाणी आता खरंच मला आनंद होतो की मनापासून कामाला लागल्या जातात. कारण पहिले काय व्हायचं की सोलापूर जिल्हा तुमच्या पुढे होता आणि मग जरांना ऐकून घ्यावं लागेल. पण आता त्यांना बी जरा बरं वाटायला लागले की आम्ही आता तालुक्यात चांगली गर्दी करायला लागलो आणि खरंच काम आपण सगळ्यांनी जर मनापासून केलं तर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा पूर्ण व्हायला वेळ लागणार. फक्त आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. आणि मी सांगतो नेहमी तुम्हाला की जास्तीचा वेळ नका देतो. तुम्ही संध्याकाळचा जर 2-3 तासाचा वेळ पक्षासाठी दिला ना तरी भरपूर होईल. कारण इकडे काही कोणी पैसे घेऊन तुमच्या मागे लागणार नाही किंवा पैसे घेऊन तुमच्यासोबत कोणी येणार नाही. इतर लोकांकडे कसा काहीतरी फायदा असला तर लोक म्हणते. म्हणून तुम्ही जर मनापासून सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करा. जसं आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला आपण मनापासून काम केलं म्हणूनच हा यशस्वी असा कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न होऊ शकला. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपला राहिला आहे तो
सोशल मीडिया. मग आता इथं निलेश आहे, अजय चितारे आहे, वैभव भोसले आहे. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपला मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाने या ठिकाणी कशा पद्धतीचं काम करणं जरुरी आहे. आपल्याकडे पक्षाचे ग्रुप आहे, पक्षाच्या पोस्ट ग्रुपवर येतात, परंतु त्यांच्या किती लोक स्टेटस ठेवतात, किती लोक व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात, किती लोक फेसबुकवर अपलोड करतात, हे सुद्धा बघणं जरुरी. मला वाटतं की जेवढे पदाधिकारी आहेत त्यांनी कंपल्सरी त्यामध्ये केलं पाहिजे की पक्षाची पोस्ट आली की ती तुम्ही व्हॉट्सअपच्या तुमच्या स्टेटस पासून ते ट्विटर पर्यंत आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि ते सगळीकडे फॉरवर्ड केलं पाहिजे. आपल्याला काय दुसऱ्या पक्षांसारखं काय कुठनं येत नाही, फंड्स येत नाही, पेपरला मोठ्या मोठ्या जाहिराती देणं, टीव्हीला मोठ्या मोठ्या जाहिराती देणं हे आपल्याला शक्य नाही. परंतु आपल्या मोबाईलमध्ये असणारा नेटचा बॅलन्स हा सगळ्याचा आहे आणि हे फुकट होणारं काम. याला तुम्हाला कोणी पैसे मागणार. आता समोर लाईव्ह चालू आहे, हे माझ्या मोबाईलवरून चालू. हे कमीत कमी आता आजचा दिवस गेला की उद्यापर्यंत 5,000-7,000 लोक बघतात. म्हणजे आपण न पैसे देता आज लोकांपर्यंत आपण पोहोचतो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या मोबाईलचा वापर हा या पक्षासाठी करावा अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आता या ठिकाणी आमच्या भगिनी या ठिकाणी सर्व देत आहेत. सारिका सर्वोदय म्हणून त्यांचं फेसबुक अकाउंट आहे. कंटिन्यू त्यांच्या ते फेसबुकच्या पेजवरती ते पक्षाच्या पोस्ट असतात. मी प्रवासात असू द्या नाही तर मी कुठेही असू द्या, पण व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर हे सगळ्या गोष्टी ग्रुप सगळे मी बघत असतो. यामध्ये बसलेल्यापैकी किती कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत, कोण कोण पोस्ट टाकते हे सुद्धा मला माहिती. माझं सगळ्यांकडे बारीक लक्ष आहे. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी आपल्याला जर पक्ष वाढवायचा असेल, लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती करावा. पोस्ट आली जाऊ द्या तिकडे, काय करायचं आपल्याला ते असं करत बसू नका. आता मला वाटतं व्हिडिओ आणि पोस्ट बनवणारे पण आता बरेच झाले. बऱ्याच जणांना ते जमायला लागले. अजून नवीन काही तरुणांना जमत असेल तर त्यांनाही तर घ्या. तुषार, तुम्ही सोशल मीडियाची टीम करा निलेश, आणि वेगवेगळं त्याच्यामध्ये बनवून व्हिडिओ वगैरे तुम्हाला जी काय करता येते ते रोजची रोज आपल्या पक्षाच्या पोस्ट ह्या व्हायरल झाल्या पाहिजे. पक्षाच्या वतीनं केलेली कामं जनतेपर्यंत जाऊ द्या. नाहीतर हे तर दिवसभर ऑफिस म्हणतं मला उठता येत नाही. जे येईल त्या लोकांची कामं मी करतो, तर ही कामं लोकांपर्यंत जाऊ द्या की आपण किती कामं करतो या ठिकाणी बसून. म्हणून हे जर बाहेर पाठवायचं असेल तर सोशल मीडियाचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी, आणि आता सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आहे, तरुणांकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकाच्या घरात सुद्धा जेवढे माणसं आहेत तेवढेच मोबाईल आहे. त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा जर वापर केला तर या तालुक्यामध्ये घराघरात आपण पोचल्याशिवाय राहणार नाही. आता आपलं बघून सुद्धा बरेच जण आपली पोस्ट करायला लागले. बऱ्याचशा पोस्ट इतर पक्षांच्या नेत्यांच्या सुद्धा आपल्याकडे यायला लागल्या. आता आपण पुढे शाखावर आपल्याला जर चाललो तर आल्याची तालुक्यात त्यांनी सगळा महिना तयार केलेला. फक्त तिथला फोटो टाकायचा असतोय. फोटो आला की आम्ही शाखावर गाठीत करून पुढे जाईपर्यंत ती पोस्ट आलेली आहे. म्हणजे एवढं फास्ट काम आल्याच्या तालुक्याच्या माध्यमातून सुरू आहे. आता मी त्यांचं नाव का घेतलं तर त्यांचं काम कसं सुरू आहे. तसं जर तुमचं सुद्धा नाव असं वाटण्यात घ्यायचं असलं तर प्रत्येकाने असं काम केलं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी हा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे आपला एक कुटुंब आहे आणि म्हणून हे जर वाढवायचं असेल तर मनापासून प्रामाणिकपणे जर काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने वाढू शकतं.
आता कालच्या सभेमध्ये मला बोलता आलं नाही, शहाजी बापू पाटील होते आपल्या त्या सांगोलीच्या सभेमध्ये. तर त्या ठिकाणी खरं तर सांगली जिल्ह्याला महेंद्र गाडे म्हणून एक तरुण तडफदार एक तरुण आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. खूप दिवसापासून तो पक्षात यायचं म्हणून चालू होतो. पण त्या दिवशी त्यांना मुहूर्त त्या दिवशी लागला आणि त्या ठिकाणी त्यांची सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड केली. जवळपास महाराष्ट्रामध्ये 17 जिल्ह्यामध्ये आता पक्षाचं काम सुरू झाले. त्यामुळं हा पक्ष या तुम्हाला 1-2 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला दिसेल. त्यासाठी मी अहोरात्र कष्ट करतोय आणि करत राहणार. तुमचं सुद्धा त्यामध्ये थोडं का होणं योगदान असलं पाहिजे. त्यामध्ये प्रत्येकाने जर का थोडी मदत केली तर लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये हा पक्ष चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात करेल. म्हणून आपल्याकडून जाता जाता एवढीच अपेक्षा करणार आहे की आपण सगळ्यांनी तुमच्याकडून बाकीची कुठली अपेक्षा नाही मग फक्त पक्ष पुढे वाढवला पाहिजे आणि पुढे वाढवण्यासाठी आपण काय काय करणार आहात हे आपल्या पण ठरवून जर तुमचं तुम्ही जरी प्लॅनिंग करून जरी काम सुरू केलं आणि पक्ष जर वाढत गेला याच्यापेक्षा मोठा आनंद मला कुठलाच नसणार आहे. आणि प्रत्येकाच्या अडचणीसाठी मी तर अहोरात्र आहे. कोणाचा फोन आला नाही आणि मी उचलला नाही असं कोणाला वाटत असलं तर हात वर करून सांगा माझा फोन उचलला नाही. जरी कदाचित मी कामात असलो तर परत तुम्हाला फोन करतो. परंतु प्रत्येकाचे फोन काही अडचणी असल्या रात्रीचं सुद्धा मी उचलण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय आणि त्या अडचणी सोडवण्याचं काम करतोय. तशा पद्धतीनं या पक्षाच्या सुद्धा सगळ्या तरुणांनी असंच काम या ठिकाणी या पक्षाच्या माध्यमातून सुरू करावं. आपण जी कामं करतायत ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशा पद्धतीचा या ठिकाणी शब्द देतो. आज आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वात आभार व्यक्त करतो. जाता जाता आता तो विषय थोडा मागे राहिला होता वाटतो पण आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जे काही आमचे जुने सहकारी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विकास भोसले आणि युवकचे अध्यक्ष सचिन आढाव तर यांच्या बाबतीमध्ये पक्षामधून अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की काम व्यवस्थित करत नाही. पक्षाचं कुठलंही सोशल मीडिया असेल किंवा इतर कामं असतील तर ह्यांची कामं त्या ठिकाणी काही नाहीत आणि जर चुकीची कामं करणार असतील तर काही आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. म्हणून या 2-4 दिवसामध्ये या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी जर पक्षामध्ये कुणी चुकीचं काम करणार असेल त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण निर्णय त्या ठिकाणी या 2-3 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ अशा पद्धतीचा आपण सर्वांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना शब्द देऊ आणि मोठ्या संख्येने मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय